तुझ्या चरणातून जगद्गुरु तुकोबर आहे. शरण्य परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? शरण्य परमात्मा ज्याला आपण शरण गेलो कशा करता, तो भगवान परमात्मा आपलं जन्म मरण निवारण करील की नाही. तुकोबर म्हणतात फार दयाळू आहे, फार कृपाळू आहे भगवान परमात्मा, नाही का? प्रभू आहे करुणावंत, किती कृपाळू. आता उद्या शिवरात्र आहे, बरोबर? उद्या काय आहे? शिवरात्र. उद्या सर्वजण भोले बाबाचा जागर करणार. उद्याचे जे महाराज आहे, मला तर वाटतं शिव भोळा चक्रवर्तीचा भंग घेतलं बऱ्याच ठिकाणी फिक्स असतो. उद्या सर्व भगवान शिवशंकराचं गुणगान करतील, शिवरात्रीचं महात्म्य वर्णन करून सांगतील. कारण भगवान परमात्मा शिवतत्व इतकं भोळं आहे. भगवान शिवशंकर एवढे भोळे आहे, शिव एवढा भोळा आहे, एवढा भोळा आहे की स्वतःला किती करुणा घन आहे, किती भोळा आहे. आपण दुसऱ्याला वरदान दिल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल याचा यत्किंचित थोडा सुद्धा विचार न करणारा भगवान शिवशंकर हे पात्र आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती, महाराज सांगतात त्याचे पाय मी माझ्या चित्तामध्ये असे धारण करून ठेवलेले आहे. म्हणून मी वाचन शिव 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 म्हणतो. का? कारण इतकं भोळं दैवत आहे. तुम्ही बघा त्या वृकासुराला वरदान दिलं, ते भस्मासुर झालेले होते. भगवान शिवशंकरने वरदान दिलं काय की तू दररोज चिता भस्म आणायचं, दररोज चिता भस्म आणायचे. भगवान शिवशंकर असं ते चिता भस्म लावायचे आणि आपल्या समाधीत मस्त असायचे. श्रीराम जय